दरम्यान वनमंत्री गणेश नाईकांना त्यांचं मतदान केंद्रच मिळत नाहीये। मतदान केंद्र शोधण्याकरता नाईकांनी धावाधाव केली आहे। निवडणूक आयोगाचं नियोजन नाहीये असं नाईकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते संतप्त झाले। नेमकं आपलं मतदान केंद्र कोणतं हेच त्यांना सापडत नाहीये, त्यामुळे मतदानाचा हक्क गणेश नाईकांना बजावता येत नाही। सर्वसाधारणपणे महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो, पण या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचं मतदान केंद्र सांगितलं। तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9च नाहीये। इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये। आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय, ते शोधतोय मतदान करायचं की नाही। तिथे इलेक्शन कमिशनरनी माझंच नाव, तिथला मी आमदार, तिथला राज्याचा मंत्री, तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या। सरकारला म्हणायला लागेल निवडणूक आयोगाचं नियोजनच नसल्याचं गणेश नाईक म्हणतायत। मी स्वतः आमदार आहे, या ठिकाणचा मंत्री आहे, माझ्या बाबतीत जर अशा पद्धतीचा अनुभव येत असेल तर इतरांचं काय, असा थेट सवाल गणेश नाईकांनी विचारलाय। दस्तूर खुद्द मंत्र्यांनाच स्वतःचं मतदान करण्याकरता मतदान केंद्र शोधण्याची वेळ आली आहे। त्याच्या पाठीमागे नियोजन नाहीये। निवडणूक आयोगानं